14 मिनिटं ज्याला स्वतःच्या रागावरती ताबा मिळवता आला नाही, त्याला 14 वर्ष कारावास भोगावा लागला. त्या सर्वांवरती हा खटला आहे. नमस्कार, मी कमलेश तुकाराम सावंत. बाबांची शाळा हा मराठी सिनेमा 26 फेब्रुवारीला सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. सर्वप्रथम विराज राजे दिग्दर्शक. तर विराज राजे आमचे दिग्दर्शक या सिनेमाचे जे होते, त्यांच्यासोबत मी आधीपासून काम केलेलं आहे आणि ते मला ओळखतात. आणि त्याबरोबरच लेखक, ह्या सिनेमाचे जे लेखक आहेत पराग कुलकर्णी, यांच्यासोबत मी खूप आधीपासून काम केलं. म्हणजे जसं युनिट 9 सिरियल केलेली आहे. आणि पराग कुलकर्णींना माहिती आहे की मी काय देऊ शकतो, माझे लिमिटेशन्स काय आहेत, लूप होल्स काय आहेत आणि मी काय देऊ शकतो, माझा प्लस पॉईंट काय आहे, हे पराग कुलकर्णींना चांगलं माहिती आहे. तर जेव्हा विराज राजे आले माझ्यासमोर आणि मला त्यांनी सांगितलं की अशी बाबांची शाळेची असा हा अभिनय प्रयोग आहे आणि अशी कथा आहे आणि त्यामध्ये तुमचा रोल आहे, तर मला पहिल्यांदा असं वाटलं की माझा रोल असणार पोलिसांचा. मग आता कैदी म्हटल्यावरती, जेल म्हटल्यावरती काय असेल रोल, मग असिस्टंट सुप्रिटेंडंट अशा पद्धतीतला रोल असावा. मला सांगण्यात आलं की कैद्याचा रोल आहे बाबू म्हणून. म्हटलं छान, काहीतरी वेगळेपण आहे. प्रत्येक ठिकाणी आपण पोलीस करतो, तर इथे कैद्यासाठी मला बोलावण्यात आलेलं आहे आणि बाबू, आणि त्याचा जो ह्युमर आहे तो ब्लॅक कॉमेडी ह्युमर आहे, जो पराग कुलकर्णी माझ्याबद्दलचा माहिती आहे की मी तो कसा प्रेझेंट करू शकतो. म्हणून त्याने जेव्हा मला ते ऐकवलं, मला रोल सांगितलं की तो असा रोल जातो आहे आणि अशा पद्धतीत जातो. म्हटलं छान आहे, आपण नक्की करूया, करायला खूप आवडेल. आणि खूप आधीपासून आम्ही एकत्र काम केलं. विराज राजे दिग्दर्शक खूप छान आहेत, कारण त्यांचे प्लस पॉईंट हे तुम्हाला बाबांची शाळा चित्रपट बघितल्यानंतर जाणवतीलच. कारण त्यांचा पगडा आहे मूळ म्हणजे लेखनावरती, दिग्दर्शनावरती आणि स्वतः ते चांगले एक कलाकार पण आहे. त्यामुळे त्यांचा एक पगडा आहे प्रत्येक गोष्टीवरती, हे मला आधीपासून माहिती आहे. आणि त्यात पराग कुलकर्णी लेखक. तर पराग कुलकर्णी माझ्याबद्दल म्हणजे मला काही गोष्टी ज्या आहेत, म्हणजे जसं ब्लॅक कॉमेडी ह्युमर आहे, तो मी कसा प्रेझेंट करू शकतो आणि कितपत करू शकतो हे त्यांना माहिती आहे. मग त्यांनी मला सांगितलं की असे काय काय डायलॉग्स आहेत अशा पद्धतीतलं आहे. म्हणजे नक्की करूया. आणि मग जेव्हा सिनेमा सुरू झाला तेव्हा मला ते जाणवतं, म्हणजे पहिल्यांदा मला ही जाणीव झाली की नाही, खरोखरच म्हणजे मायासाठी बाबू हा जो रोल आहे तो मायासाठी, त्याचे जे डायलॉग्स आहेत ते मायासाठी लिहिले आहेत असं मला पहिल्यांदा वाटलं. म्हणजे असं भरपूर ठिकाणी वाटलं, पण इथे मला आवर्जून वाटलं की नाही, हा जो रोल आहे, बाबू नावाचा जो रोल आहे, त्याच्यातले जे डायलॉग्स आहेत ते सगळे मायासाठी लिहिले आहेत असं मला वाटलं. आणि ह्यासाठी मी खूप थँक्स म्हणतो ते पराग कुलकर्णींचं आणि विराज राजे यांचं, की त्यांनी ह्या रोलसाठी मला ॲप्रोच केलं आणि मला त्यांनी संधी दिली की असा वेगळा रोल तुम्ही करावा. कारण ह्याआधी मी दीवार म्हणून एक हिंदी सिनेमा होता, मिलन लुथारिया दिग्दर्शित, त्याच्यामध्ये मी कैद्याचा रोल केला होता, प्रिझनर आम्ही दाखवलं होतं. पण तो 65 वर्षाचा आणि एक खचलेले बितलेले असे कैदी आणि ते एस्केप करणार आहेत, तर असं सगळं ते इमोशनल असं होतं. पण त्या व्यतिरिक्त नंतरचा हा जो सिनेमा आहे बाबांची शाळा, याच्यामध्ये एक ब्लॅक कॉमेडी ह्युमर आहे. बेसिक कशी मी बाबू जो आहे तो मी सिनियर कैदी दाखवलं आहे. जेव्हा कॉलेजमध्ये कसं नवीन एखादा कैदी येतो, म्हणजे विद्यार्थी येतो, तेव्हा त्याला कसं ट्रीट केलं, रॅगिंग केलं जातं, तशा पद्धतीतले सीन यामध्ये आहेत. आणि त्याच्यानंतर मग इमोशन्स पण आहेत, ते जे बाबूचे इमोशन्स आहेत अशा पद्धतीत. आणि त्यानंतर बाबू, त्याला जी संधी मिळते त्या संधीचा गैरफायदा घेऊन तो काय करतो आणि त्याचं पुढे काय होतं, ह्या सगळ्या सिनेमामध्ये ह्या माझ्या रोलसाठी आहे. हे असं चरित्र ते आहे, तर तो करण्याचा मी माझ्या परीने 100% प्रयत्न केलेला आहे. आता बघू, बाकी तुम्ही पाहायचं आहे की माझा हा प्रयत्न सफल आहे की असफल आहे. बाकी तुमचं प्रेम असणारच आमच्यावरती.